जय शिवराय मित्रांनो, आजची ब्लॉग सकाळी चालू झालेले आहे. सकाळपरी लवकर जावं म्हणलं तर कोण सिक्युरिटी येणार लवकर का, म्हणजे आज मतदानाचं दिवस आहे. हक्काचं मतदान करायसाठी सगळ्यांनी उशीर करायला लागले. ते आपण पण जायचं आहे, त्यांच्यामुळं आपण थांबलेलं आहे. आपण पण जाऊया. तर आपलं एक सिक्युरिटी गार्ड यांना विचारायचं आहे, तुम्ही जुना माणूस आहे, तुम्ही मतदान कोणाला घालणार आहे? आम्ही मतदान विशाल पाटलाला करणार आहे. ही महाराष्ट्रातली मतदानाची सांगत आहे. आम्ही कर्नाटकमध्ये मतदान आपलं चालतंय, महाराष्ट्रामध्ये नाही. त्यांचं पक्ष कुठलं? काँग्रेस म्हणलं तर काँग्रेसमधनं बी बंडखोरी करून अपक्षाला उभारलेला उमेदवार आहे आमचा विशाल पाटील. अपक्षाला थांबले त्यांनी. त्यांचं काम काय काय चांगलं केलेलं आहे ते. त्यांच्या आज्यापासून काम खासदारकीमध्येच आहे, घरांशाही आहे. त्यांनी चांगलं काम केलं म्हणून तुम्ही त्यांना घालणार आहे. हे तुमची अपेक्षा. आता त्यांनी सांगितले. आता आपण कुणाला घालणार आहे ते, आम्ही पहिलं मतदान आहे आपलं ही. आता आम्ही तिथं गेल्यावर सगळं व्हिडिओ करून म्हणायला लागलोय. तिथं सगळं आतलं सगळं आम्ही बघणार आहे उघडून. आम्ही कुठल्याला घालणार आहे कुठल्याला नाही, आज सगळं बघणार दाखवणार आहे तुम्हाला. बघूया काय काय प्रयत्न होते तिथं, बघूया. सगळं ट्राय करून बघणार आहे. तुमचं मतदान कोणाला आहे? आपलं मतदान सगळ्याला व्हिडिओ मध्ये कळलंच. आपलं पहिलं मतदान आहे, सगळ्याशीला माहित आहे. आताची पोरांचे मतदान कोणाला जाते सगळ्याशीला पण ठवाय. ते आता लवकरच कळल. वर कुठलं पक्ष येते तेच कळल तुम्हाला, कुठलं मतदान कोणाला आहे म्हणून. आताची पोरांचे सगळं मतदान त्यांनाच असते. ती भाजप कळल. आता वर आल्यावर कळल सगळ्याला. का म्हणजे तेवढं चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. काही केलेलं नाही मोदी सरकारनं महागाई केलेली आहे. त्याच्यामुळं पाडायचंय. आता जुन्या माणसाशीला असंच वाटणार, त्यांनी महागाईत केले म्हणून. त्यांचं काम लई चांगलं काम आहे, सगळ्याला माहित आहे. सगळ्याला माहित आहे. आता गोष्ट म्हणलं तर सगळ्यांनी कोण व्हिडिओ पाहत आहे, सगळ्यांनी लाईक आणि सपोर्ट करत राहावा. अजून कोण आमच्या चॅनलला कोणी पण सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणून आपली एवढीची अपेक्षा आहे. आणि आपण आता ड्युटी सुटल्यावर जाणार आहे मतदान करायला. आतलं कसं आहे तुम्ही बघितलं असेल, आम्ही काय बघितलं नाही. जाऊन सगळं कुणाला बघितलं नाही त्यांना पण दाखव प्रयत्न करणार आहे. आता तिथं जाऊन आपण आमचं बोलणं बोला. जनरल विषय आणि जनरल नॉलेज आताच्या पोराशींना कमी आहे. हायब्रिड खाताय तुम्ही. जनरल नॉलेज मेन पाहिजे. मेन देशात काय चाललंय आणि काय केलं तर काय होतंय, ही जनरल नॉलेज मुलाकडे कमी आहे. खरं आताची तुमची बुद्धी अपुरी आहे. आताची पोरं सगळी मोदीच म्हणायला लागली. मोदी काय, मोदी कंड गाणं मारून त्याला बायको नाही. राहुल गांधीला तर कुठं बायको आहे? तो बी तसलाच आहे. आम्हाला पण राहुल गांधी पण नको आहे आणि मोदी पण नको आहे. आम्हाला नवीन तगडा उमेदवार पाहिजे देशासाठी. आम्ही शोधून काढायचं. तुम्ही एकटा शोधून काढा म्हणताय, सगळ्यांनी तसं म्हणायला पाहिजे की. सगळ्यांनी केलं तरच घडतंय ना. मला सांगा, 4 वर्षासाठी फौजी माणसासाठी आणला तो. सगळं खाजगीकरण केला. देशात काय राहिलंय? आज तुम्ही हजारो मुलं रस्त्यावर आलेत शाळा शिकून, त्यांना काम होत नाही. शाळेसाठी आजपर्यंत फिरून शाळा बसून खाल्लेली मुलं शेतात काम करू शकते ती? मग काय मुलं बेकार झालेत. बेकार म्हणजे त्यांना काम करायचं होत नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. मग आज तुम्ही एसटी महामंडळ खाजगीकरण, रेल्वे खाजगीकरण, मिलिटरी असली देशासाठी फौज सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ती खाजगीकरणात आणलं तुम्ही 4 वर्षावर.
तुमचं काय जनरल नॉलेज चाललं बाबा देशासाठी? काय 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 शेट केली त्यानं? ते माघारी घेतो काय शेट घेत आहे? आश्वासन दिलं ते घेत नाही माघारी. फक्त एक आयुष्यात येऊन तेवढंच चांगलं केलंय, राम मंदिर बांधलंय. दुसरं काय केलंय? एक चांगलं केलंय म्हणून तुम्ही 10 गोष्टी मातीत घालवलाय. याचा विचार केला? आता आणि ह्या वर्षी पण चांगलं काम काय शेट केलाय? ती दिलाय की एवढं मोठं काल तरुण भारतला दिलाय. सगळ्या काय काय गोष्टी करणार आहे, सगळ्या डुप्लिकेट त्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी आज 10 रुपयाच्या तर त्यानं केला काय, तर 20 रुपये आम्हाला शेतकऱ्यावरच्या अंगावर टाकतोय. आम्ही शेतकरी मेलो का जगलो? आता सध्या शेतकऱ्याला तो पुरा मारलाय आणि नुसता व्यापारी आणि मोठी लोक धरलाय. आता आपली ड्युटी सुटली, आपण चाललेलं आहे. काका पण चांगली गोष्ट बोलली, त्यांची मनाला काय होतं ते त्यांनी सांगितलेली होती. तर आपण आपल्या मनापर आणि आपल्या इच्छानं त्यांचा हक, त्यांचं मत त्यांच्या हातात असते. कोण कुणाला काय सांगितलेलं हे नाही. काका बोलायला पण चांगली गोष्ट होती. आता आपण जाऊया लवकर, आंघोळ बिंघोळ करूया. आंघोळ बिंघोळ करून आता आत मोबाईल नेते काय आपल्याला माहीत नाही. आपण पहिल्यांदा मतदान टाकत आहे, बघूया काय काय होतंय. चला आंघोळ बिंघोळ करूया आता आपण. चला जाऊया मित्रांनो, आपण आता मतदान टाकून आलेलं आहे. तिघजण मित्र जाऊन आपण टाकून आलेलो होतो मतदान टाकायला गेलतो. काय तर घडली म्हणजे पोलिसांनी सगळं मोबाईल चेक केली. आपण तर मोबाईल सेफ जागेमध्ये ठेवून घेतलो होतो. मोबाईल म्हणलं तर आपण 2 मोबाईल नेलतो. ही मोबाईलचं नेट चालू होतं, मी बघत नव्हतो. आता व्हिडिओ करतोय, त्याचं चालू होतं, नेट चालू होतं. ती तिथं ही केल्यावर वरडताना ती येऊन चेक करायला लागली मोबाईल. माझं दुसरं मोबाईल दिलतो, त्याच्यात चेक केली. त्याच्यात चेक करताना व्हिडिओ काय नव्हतं, म्हणून मला सोडलं. नाही तर मोबाईल घेऊन सगळे डिलीट करत होते. त्याच्यामुळं आपले व्हिडिओ काही डिलीट झालेला नाही. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. आणि मतदान करायला व्हिडिओ करायला लय हिंमत लागते. कसं तर करून हिंमत केलो. व्हिडिओ करून बाहेर आल्यावर त्यांनी सगळे चेक करून आल्यावर अंग एवढं कापा लागलं होतं, काय सांगायचं नाही. लय भेलतो. कसं तर करून सगळं शांत झालं, कूलमध्ये झालो. मतदान टाकून आलो. आपलं पहिलं मतदान टाकलेलं आहे. आणि कुणाचं पहिलं मतदानला कसं झालं तर म्हणून कमेंट करून सांगा. आपले ब्लॉग इथं समाप्त होते. आणि आपल्या ब्लॉगला कोण कोण नवीन आहे, मित्रमंडळी, बहिणींनो, भावांनो, काकांनो, काकूंनो, सगळ्यांनी लाईक करा, सपोर्ट करा. असंच खूप मजा घेत राहा आमची व्हिडिओ बघून. आणि लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. आणि असंच खूप मला असंच प्यार देत जावा, प्रेम देत जावा. आणि असंच आम्ही ब्लॉग करत राहतो. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.